नमस्कार, मी राजेश साबाजी चौकेकर, महाराष्ट्र, सातारा येथून. सर्वप्रथम आपला किमती वेळ देऊन आज हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सज्ज झाला आहात. याबद्दल मनपूर्वक आभार. माझ्या सर्व युवा मित्रांना हाय आणि हॅलो. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात याचा मला खूप आनंद होत आहे. तुम्ही ही ऊर्जा आणि उमेद कायम ठेवा, कारण तुम्हीच आपल्या समाजाचे भविष्य आहात. सर्वात विशेष ज्येष्ठ व्यक्तींना, ज्यांना मी नेहमीच मार्गदर्शक मानतो, त्यांना नम्रतापूर्वक चरणस्पर्श करून माझा नमस्कार करतो. आपल्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी पुढे जात आहे आणि तुम्ही नेहमीच प्रेरणा देत आहात, ज्यामुळे माझं कार्य समृद्ध होतं. ही व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नसून ती आहे प्रेरणा देण्यासाठी, प्रगतीच्या पायऱ्या चढण्यासाठी आणि एकत्र मिळून यश मिळवण्यासाठी. चला तर एकत्र येऊया, शिकूया आणि मोठ्या स्वप्नांना साकार करूया. मित्र हो, मी इकोप्लग इंडिया लिमिटेडमध्ये कार्यरत आहे. आमची कंपनी इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन पुरवण्याचं कार्य करते. आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवरती उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग स्टेशनची गरज वाढत आहे. आमचा उद्देश म्हणजे भारतात स्वच्छ आणि हरित पर्यावरणाला प्रोत्साहन देणे. या व्हिडिओमध्ये आपण प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्त्व समजून घेऊ. भारतात सध्या वायू प्रदूषण खूपच गंभीर समस्या बनली आहे. बघा, आपल्या शहरांमध्ये धूर आणि धुलीकणांचं प्रमाण किती वाढलं आहे आणि याचा आपल्या श्वसन संस्थेवर किती वाईट परिणाम होतो आहे. रोजच्या श्वासोच्छवासात आपल्याला प्रदूषणाचा सामना करावा लागतो. याच वायू प्रदूषणामुळे केवळ श्वसनाचे आजारच नाहीत, तर अस्थमा, हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या कर्करोगांसारखे गंभीर आजार वाढले आहेत. या सगळ्यांचाच परिणाम कळत नकळत आपल्या आरोग्यावरती होतो आहे. आणि याचं फक्त आपल्या आरोग्यावरच नाही, तर पर्यावरणावरती देखील खूप मोठा दुष्परिणाम होतो आहे. कारण कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढतं आहे आणि त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो आहे. प्रदूषणामुळे अनेक प्रजाती तर धोक्यात आल्या आहेत आणि जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसतो आहे. लोकांची आरोग्य समस्या वाढल्याने उत्पादन क्षमता कमी होते आणि त्यासाठीचा खर्च वाढतो. त्यामुळे आता काहीतरी करण्याची गरज आहे, नाहीतर ही समस्या अजूनच गंभीर बनेल. इलेक्ट्रिक वाहने या प्रदूषणावर तोडगा असू शकतात. पेट्रोल डिझेलचा वापर टाळल्यास पर्यावरणाचा भार कमी होईल. इलेक्ट्रिक वाहनं आणि चार्जिंग स्टेशनसारख्या उपाययोजना राबवल्या तर आपण पुढच्या पिढ्यांना एक स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देऊ शकतो. इकोप्लग इंडिया लिमिटेड ही कंपनी एक ब्रँड आहे आणि ती मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफायर्स MCA अंतर्गत रजिस्टर केलेली आहे. याचा अर्थ असा आहे, कंपनीने MCAकडून कायदेशीर मान्यता प्राप्त केली आहे, म्हणजे ती भारतात कार्य करण्यासाठी अधिकृत आहे. हे रजिस्ट्रेशन म्हणजे कंपनीच्या नावाचे, तिच्या संरचने आणि तिच्या कामकाजाच्या पद्धतीचे सर्व नियमांचे पालन केले जाते. MCA अंतर्गत रजिस्ट्रेशन असल्याने इकोप्लग इंडिया लिमिटेडच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि जबाबदारी असणे अपेक्षित आहे. यामध्ये वित्तीय रिपोर्टिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इतर कायद्यानुसार आवश्यकतेचे पालन करणे समाविष्ट आहे. इकोप्लग इंडिया लिमिटेड ब्रँड म्हणून इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन पुरवण्याच्या कार्यात गुंतलेली आहे, ज्यामुळे पर्यावरणास अनुकूल पर्याय उपलब्ध करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे यासारख्या उद्दिष्टांची पूर्तता होते. MCAकडून रजिस्ट्रेशन असल्याने ग्राहकांना कंपनीच्या प्रामाणिकतेवर आणि गुणवत्ता यावर विश्वास ठेवण्यास मदत होते. थोडक्यात मित्रांनो, सांगायचं झालं तर इकोप्लग इंडिया लिमिटेड ही एक वैध आणि प्रगत कंपनी आहे, जी कायद्यानुसार कार्य करते आणि भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासात योगदान देते. BEE मान्यता म्हणजे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो, जी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. थोडक्यात
इकोप्लग इंडिया लिमिटेड कंपनी ही ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा बचतीसाठी BEEच्या द्वारे मान्यता प्राप्त आहे. BEEचा लोगो वापरणे म्हणजे आपली उत्पादने किंवा सेवा BEEच्या मानांकानुसार आहेत, जे ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून उच्च दर्जाचे आहेत. म्हणजे येणाऱ्या ग्राहकांमध्ये आपल्या उत्पादनांवर किंवा आपण देणाऱ्या सेवांवर विश्वास निर्माण होतो, कारण ते सरकारी मान्यता असलेल्या संस्थेकडून आहेत. मित्रांनो, आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहात. इकोप्लग इंडिया लिमिटेड ही कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत नोंदणीकृत आहे. या कंपनीने आजवर पंजाब, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश यासारख्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चार्जिंग स्टेशनची स्थापना केली आहे. यावरून स्पष्ट होते की लोकांच्या उत्साहाची आणि विश्वासाची कमाल आहे. यांची खासियत म्हणजे कंपनीचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जो राजस्थानच्या अलवर शहरात आहे. हे युनिट उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची निर्मिती करतो, ज्यामुळे कंपनीला उत्पादने तयार करण्यात आणि वितरणात स्वायत्तता मिळते, जेणेकरून सेवा आणि उत्पादन उपलब्ध करून देणं सोपं होतं. मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे चार्जिंग स्टेशन बसवू शकता. हे चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी तुम्हाला केवळ कमीत कमी 10 बाय 10 फुटांची जागा असली तरी चालेल, किंवा त्यापेक्षा जास्त जागा असली तर उत्तम. आणि जर का तुमच्याकडे जागा नसेल तरीही चिंता करण्याची गरज नाही. आमची कंपनी तुमच्यासाठी एक टीम उपलब्ध करून देईल, जी तुमच्यासाठी योग्य जागा निवडेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी तुमच्यासोबत 99 वर्षाचा करार करेल, आणि यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला दर 10-10 वर्षांनी करार नव्याने रिन्यू करावा लागेल. परंतु तुम्हाला होणारा फायदा हा आजीवन आहे, आणि तो तुमच्या पुढच्या पिढीला देखील मिळू शकतो. हे चार्जिंग स्टेशन अशा ठिकाणी असावे जिथे लोकांच्या गाड्या जास्त प्रमाणामध्ये ये जा करत असतात, जसे की धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स, हायवे रोड किंवा अन्य प्रेक्षणीय स्थळे. आता जर का तुमच्या मनात इच्छा असेल की हे चार्जिंग स्टेशन तुम्हालाही बसवायचं असेल, तर आमच्या इकोप्लग कंपनीने 30 किलोवॅट, 60 किलोवॅट आणि 120 किलोवॅटची चार्जिंग मशीन्स उपलब्ध केलेली आहेत. याची आपण आता माहिती घेऊया. मी एक उदाहरण म्हणून 60 किलोवॅटच्या मशीनीचीच माहिती देतो. 60 किलोवॅटची मशीनची जी किंमत आहे ती 14,70,000 रुपये आहे, आणि ती मशीन एका वेळेस 2 कार्सना चार्ज करू शकते. मित्रांनो, आपल्या इकोप्लग कंपनीच्या चार्जिंग मशीनला कुठलीही इलेक्ट्रिक कार चार्ज होऊ शकते. या मशीनमध्ये युनिव्हर्सल चार्जिंग तंत्रज्ञान वापरलं आहे, त्यामुळे ते कोणत्याही ब्रँड किंवा मॉडेलच्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी उपयुक्त आहे. तुमची गाडी कोणत्याही कंपनीची असो, ती या चार्जिंग स्टेशनवर सहज आणि सुरक्षितपणे चार्ज होऊ शकते. इकोप्लगने हे सुनिश्चित केलं आहे की ग्राहकांना कुठल्याही गाडी चार्ज करण्यासाठी सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सुविधा मिळतील. महत्त्वाचं म्हणजे इकोप्लग कंपनी आपल्या चार्जिंग मशीनचा थर्ड पार्टी फुल इन्शुरन्स उपलब्ध करून देते. यासोबत मशीनच्या सुरक्षिततेसाठी छत देखील दिले जाते, ज्यामुळे ते कोणत्याही हवामानातील बदलांचा किंवा इतर अडथळ्यांचा प्रभावीपणे सामना करू शकते. अधिक विशेष म्हणजे कंपनी स्वतः लाईट बिल आणि जागेचं भाडं दर महिना देते. त्यामुळे तुमच्या EV मशीन मालकाला या गोष्टींचा ताण घेण्याची मुळीच गरज नाही. आता हा ग्राहक आपल्या कारला चार्ज करण्यासाठी येताना प्रति युनिट 20 रुपये चार्ज करतो, अधिक GST. खरं तर इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो. अर्ध्या तासात समजा 30 युनिट चार्ज होतात, तर 30 युनिट गुणिले 20 रुपये
म्हणजे 600 हे त्या ग्राहकाचं बिल झालं. आता कंपनी तुम्हाला प्रति युनिट 6 नफा देते. म्हणजेच आधीच्या उदाहरणानुसार तुमचा फायदा होतो. 30 युनिट गुणिले 6 म्हणजे 180 हा आपला नफा आहे. अशा प्रकारे दिवसभरात शेकडो गाड्या येतात. कारण आपल्या मशीनला 2 नोझल आहेत. फायदा किती होईल याचं गणित आपण स्वतःही करू शकता. आणखी खोलीत जाऊन सांगायचं झालं तर कंपनीने यामध्ये 20 प्रति युनिटच्या चार्जेसचं वाटप असं केलं आहे. 6 मशीन मालकाला, 6 कंपनीला जी तुम्हाला वेळोवेळी सेवा पुरवते, 6 इलेक्ट्रिक बिलासाठी, 1 इलेक्ट्रिक मशीनचे भारतभर जेवढे शेअर्स होल्डर आहेत त्यांच्या रॉयल्टीसाठी, 1 त्या जागेच्या भाड्यासाठी जिथे मशीन बसवली आहे. मित्रहो, जर तुमच्याकडे संपूर्ण मशीन विकत घेण्यासाठी एवढी मोठी रक्कम किंवा जागा नसेल, तरीही तुम्ही या चार्जिंग स्टेशनच्या व्यवसायात सहभागी होऊ शकता. इकोप्लग कंपनीने यासाठी एक खास योजना तयार केली आहे. मशीनचे शेअरिंग मॉडेल. या मॉडेलमध्ये मशीनला 50 शेअर्समध्ये विभागलं आहे आणि या प्रत्येक शेअर्सची किंमत 29,400 GSTसह असते. याचा अर्थ तुम्ही 1 किंवा अधिक शेअर्स घेऊन या व्यवसायाचा भाग होऊ शकता. 50 लोकांकडून रक्कम जमा झाल्यावर ठरलेल्या ठिकाणी मशीन बसवली जाते आणि आपल्यासारख्यांना आपल्या शेअर्सप्रमाणे नफा मिळतो. या मॉडेलचा फायदा म्हणजे आपण कमी गुंतवणुकीतही नियमित उत्पन्न मिळवू शकतो आणि त्याचवेळी आपल्याला मोठी रक्कम गुंतवायची गरज नाही. त्यामुळे आपल्याकडे छोटी रक्कम असली तरीही या हरित व्यवसायात सहभागी होऊन प्रदूषण कमी करण्यास मदत नक्कीच करू शकतो. 4 चाकी गाडी घरी चार्ज करणाऱ्यांना खूपच त्रास होतो. अनेकांच्या घरात योग्य जागाच नसते किंवा वीज पुरवठा व्यवस्थित असला तरीही चार्जिंग प्रक्रियेत अडचणी येतात. या परिस्थितीत लोकांना बऱ्याच वेळा चिंता आणि अस्वस्थता सहन करावी लागते. पण इकोप्लगच्या चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून हा त्रास कमी होतो. लोकांना सहजतेने आणि जलद गतीने चार्जिंगची सोय मिळते, ज्यामुळे त्यांची दिनचर्या अधिक आरामदायक बनते. मित्रा, इकोप्लग कंपनीने एक अशी उत्तम सुविधा आपल्याला दिली आहे. आपल्या चार्जिंग स्टेशनवर कार चार्ज करण्यासाठी ग्राहक आणण्याची संपूर्ण जबाबदारीसुद्धा कंपनी घेते. त्यामुळे मशीन मालकाला किंवा शेअर्स होल्डरांना ग्राहक शोधण्याची किंवा मार्केटिंग करण्याची तणाव जास्त घेण्याची गरज नाही. इकोप्लग कंपनीने प्रमुख कार कंपन्यांसोबत टायअप केलेला आहे. खरं तर ग्राहकांना चार्जिंग स्टेशन थेट कारच्या डॅशबोर्डवर नेव्हिगेशनमध्ये दिसतात. म्हणजेच जेव्हा ग्राहक त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये नेव्हिगेशन वापरतात तेव्हा त्यांना इकोप्लग चार्जिंग स्टेशन सहजपणे दिसून येतं. त्यामुळे गाडी चालकांना कोणतेही अडथळे न येता सोयीनुसार चार्जिंग स्टेशनपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या गुंतवणुकीचा आनंद घेता येतो आणि नियमित नफा मिळतो. ग्राहकांशी संबंधित सर्व व्यवस्थापना इकोप्लग सांभाळते. इकोप्लग कंपनीचे हे तंत्रज्ञान खूपच उपयुक्त आहे. प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर एक स्कॅन कोड असतो, जो ग्राहकांच्या सुविधा साधण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ग्राहक जेव्हा हा कोड स्कॅन करतात तेव्हा त्यांना मोबाईलवर इकोप्लग चार्ज युअर EV ॲप डाउनलोड करता येते, ज्यामुळे चार्जिंग प्रक्रियेत सर्व माहिती उपलब्ध होते. ॲपमध्ये चार्जिंग स्टेशनच्या वापराबद्दलची माहिती, शुल्क आणि इतर महत्त्वाच्या सुविधांचा समावेश असतो. कस्टमर केअर नंबर उपलब्ध असतो, जेणेकरून ग्राहकांना कुठलीही समस्या आल्यास
तात्काळ मदत मिळवता येईल. इलेक्ट्रिक वाहने पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत पर्यावरणास अनुकूल आहेत, कारण त्यांच्यात कमी किंवा शून्य उत्सर्जन असते. इलेक्ट्रिक कार चालताना वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या हानिकारक गॅसेसचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे वायू प्रदूषण रोखले जाते. इलेक्ट्रिक वाहने शांत चालतात आणि प्रवास अधिक आरामदायक बनवतात. इलेक्ट्रिक वाहनांसाठी इंधन म्हणून विजेचा वापर केला जातो, जो पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे दीर्घकाळात इंधन खर्चात मोठी बचत होते. विद्युत वाहने ऊर्जा कार्यक्षम असतात, त्यामुळे कमी विजेचा वापर करून मोठे अंतर प्रवास करता येते. आणि चार्जिंग स्टेशनची गरज म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असताना चार्जिंग स्टेशनची उपलब्धता ही महत्त्वाची ठरते. मित्रांनो, मी काही दिवस परीक्षण निरीक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं की विदेशात विकसित देशांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामागे पर्यावरणीय कारणे, इंधन खर्च कमी करणे आणि शुद्ध वायू यांचा समावेश आहे. अनेक देशांनी तर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी अनुदान, कर सवलती आणि इतर प्रोत्साहन देऊन या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं आहे. भारतात देखील इलेक्ट्रिक गाड्या अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. सरकारने 2030पर्यंत इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या जाळ्याचे विस्तारीकरण आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल. मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी मी एवढंच सांगेन, आपण सगळ्यांनी मिळून एक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त भारत उभारू शकतो. आज आपल्या सर्वांच्या हातात एक संधी आहे, आपल्या पर्यावरणाला शुद्ध करण्याची, आपल्या मुलांना एक स्वच्छ श्वास देण्याची आणि एक असा वारसा निर्माण करण्याची जो त्यांना सन्मानाने लाभेल. प्रत्येक चार्जिंग स्टेशन फक्त एक व्यवसाय नाही, तर एक नवा विचार, एक प्रेरणा आहे. हे आपल्याला नवी दिशा देणारं, आपली जबाबदारी ओळखणारं आहे. विचार करा, तुम्ही आणि मी मिळून एका नव्या भारताचं स्वप्न साकारू शकतो. एक असा भारत जिथे आकाश निरभ्र असेल, जिथे मुलं मोकळ्या श्वासाने खेळतील आणि जिथे आपल्या पृथ्वीवर प्रदूषणाचं सावट नसेल. तुमच्या सहभागाशिवाय हे मुळीच शक्य नाही. प्रत्येक चार्जिंग स्टेशनसाठी केलेला तुमचा निर्णय केवळ तुमच्या आर्थिक स्थैर्यात नव्हे, तर भारताच्या भविष्यातही तुमचं अमूल्य योगदान देईल. मित्रांनो, इकोप्लगबद्दल माझ्याकडून जेवढी माहिती तुम्हाला देऊ शकत होतो, तेवढी माहिती मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सअप लिंक, मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे. तुम्हाला खरोखरच इकोप्लगच्या या प्रवासाचा भाग व्हायचं असेल तर त्या लिंकवर जाऊन नक्की रजिस्ट्रेशन करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि विश्वास ठेवा, मी सदैव तुमच्यासोबत उभा राहीन. तुमचं पाठबळ, तुमचं सहकार्य माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. मला आशा आहे की मी जे काही दिलं आहे ते तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल. तुमचा वेळ दिलात, विश्वास दाखवलात, त्यासाठी तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द कमी पडतील. हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे. मला आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.